चालू करा पहिल्यांदा लाईट पडत मोबाईल जर करत नसले तर हे करू नका. ओके कोण बाबा. आज भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता. उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला. भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले. मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल. निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला कामाला लागायचं आहे अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला. आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचं आहे अशा दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज मेळाव्यात बाबा महायुतीला सोबत. शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्यानं हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्याबरोबर यावे. पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे, आमच्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे, मेळ घालता येईल का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही. तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे खरं तर माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्याबरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं बंडखोरी वाढेल असं काय वाटत नाही. मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल. जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला एबी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे आणि कुठलाही संघर्ष करायचा नाही असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं खूप क्वचित एखाद्या ठिकाणी होईल, पण मला वाटतं की बहुतांश ठिकाणी सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाबरोबर. नगराध्यक्ष पदासाठी 5 लोक इच्छुक आहेत आमच्यामधून. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकरजी इच्छुक आहेत. आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत. आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत. अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत. आणि बंडाकाका डुबल देखील ताकदीनं ते सुद्धा इच्छुक आहेत. आणि त्यामुळे हे 5 लोक 4 लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि 1 जण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलं नाही, पण त्यांनी इच्छुक आहेत. 5 मधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फिक्स असणार नाही, 5 मध्ये ठरवायचं आहे पक्षाला. नाही आता काय आहे 16 लोक इच्छुक आहेत. 16 लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न. 16 लोक इच्छुक आहेत. सगळ्या 16चं पण मी नाव सांगू शकतो, पण त्या 16 पैकी 5 जे प्रमुख आहेत ते मी नावं सांगितले. बाबा उमेदवार निवडताना 100% सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला. नाही, मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे. कारण 2016 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे. त्यामुळे महायुती करताना ही जागा नगराध्यक्षपदाची भारतीय जनता पार्टीकडे राहावी. दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बघूया अजून 4 दिवस आहेत काही त्याच्यामधून तोडगा निघतोय का बघूया. बरेच वेळेला झाली आहे चर्चा, पण शेवटी तोडगा काही अजून निघालेला नाही. त्यामुळे प्रयत्न आहे. 16 पैकी जे इच्छुक असणारे नगरसेवकाचा वेगळा चेहरा तुम्ही काढणार आहे. आता ह्या 16 पैकी जो निर्णय होईल हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रविभाऊ चव्हाण, कोर कमिटी शेवटी ह्यांचा शिक्कामोर्तब होईल तोच चेहरा असेल. पण शेवटी या 16 पैकी 5 जे अनुभवी आहेत त्या 5 लोकांची मी नावं घेतली. पण आता शेवटी राहिलेले 11 सुद्धा आता कॅप्टन आहेत. राहिलेल्या 11 पैकी कॅप्टन सुद्धा त्याच्यामध्ये इच्छुक आहेत.
मग शारदाताई देखील त्या याच्यामध्ये इच्छुक आहेत, त्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. मग असे सुद्धा नावं आहेत. मी आपलं ठोकळ 5 नावं तुम्हाला सांगितली. नाही दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली. छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्ही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर असा एकमताने दोघांनी निर्णय केला. आज मंगळवार झाला तर काही झालं नाही, आज दुसरा मुहूर्त काढलाय तुम्ही, काय असं काय? आता निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे बॉम्ब फोडल्यामुळे काही आता आक्षेप आपल्यावर होऊ नये, त्यामुळे एकदमच मोठा बॉम्ब फोडायचा असा विचार माझ्या मनामध्ये सारखा आहे. त्याचा मुहूर्त आम्ही लवकरच बाबा नक्की काय संदिग्धता आहे? मनोहरजी शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं विचारधारा ही ऍक्सेप्ट केली. त्यांनी बार्गेनिंग पॉवर जी वापरली होती मध्ये, त्याचं पुढे काय झालं? त्यांनी काय पदरात काय पडून मी घेतलं? आपल्याला सांगतो की मनोहर भाऊ हा त्यामुळं मनोहर भाऊ बार्गेनिंग वगैरे असं काही करणार नाही. पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा विचार मलकापूरमध्ये रुजवण्यासाठी ताकदीने काम करतात. त्यांना विचारलं आम्ही कुठल्या बेसवर तुम्ही गेला, तरी म्हणजे बाबांना विचारा बोलले, ते सांगतील मी का तिकडे गेलो होते. अत्यंत चांगला अनुभवी कार्यकर्ता आहे. माझा प्रयत्न होता की अशी चांगली लोक आपल्याबरोबर घ्यायची आणि ही चांगली लोक आपल्याबरोबर घेण्यासाठीचा प्रयत्न आम्ही सातत्यानं वर्षभर करतोय. आज जी मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे, आज आपण बघितलं तर मागची निवडणूक आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढवली आणि आता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परिस्थिती जर का पाहिली तर कुठेही त्यांचा मोठा मेळावा किंवा अशी काही बैठक देखील, कदाचित एखाद दुसरी बैठक झाली असेल, पण ही परिस्थिती निर्माण करण्यामागे आज वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काम केलंय आणि अनेक काँग्रेसमध्ये काम करणारे चांगले नेते होते, कदाचित मला विरोध सुद्धा त्यांनी केला असेल, तर ते सगळं विसरून चांगल्या विचाराची लोक पक्षाबरोबर घ्यायची आणि शेवटी समाजसेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचा हाच प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या लोकांचे इन्कमिंग हे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे. खरं तर मला आश्चर्य वाटतं की राष्ट्रीय पक्ष आहे, अजून त्यांनी भूमिका एकदाच मला वाटतं काहीतरी बैठक घेतली, पण भूमिका देखील त्यांना व्यवस्थित स्पष्ट करता आली नाही की आम्ही काय करणार आहे. आणि आमच्याकडे बघितलं तर इथं इतकी गर्दी झालेली आहे लोकांची आणि आम्ही त्याच्यामधून निर्णय करतो. त्यामुळे ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, पण चांगले लोक आमच्यामध्ये आल्यामुळं एक चांगलं सकारात्मक वातावरण पक्षासाठी निर्माण आता मेळाव्यामध्ये 31 प्रयत्न आहे की सगळे लोक आपल्याबरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाही, भाजपचे 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आता असं झाल्यामुळे शेवटी असं आहे लढणार का की आपली तयारी ही 31+1 अशी तयारी तर आपली पाहिजे. तयारी आपली असल्यानंतर समविचारी कोण आपल्याबरोबर यायचं म्हटलं किंवा इतर पक्षामधला देखील एखादा म्हटला उद्या चांगला कार्यकर्ता की नाही आता मला भारतीय जनता पार्टी बरोबर यायचं, मग आम्ही वर बोलू, बघू वेगळा इंटरव्ह्यू त्याचा घ्यायचा का, छोटा बॉम्ब एखादा फोडायचा का, एकदमच काही करायचं ठरवू आम्ही येणाऱ्या काळामध्ये. विषय टाकायचे. मनोहर शिंदे म्हणले होते की हे सरकार हे अनधिकृत आहे, नियमबाह्य आहे आणि त्यातल्या एका पक्षात त्यांनी आता प्रवेश केलाय. तर तुम्ही त्यांना विचारलं नाही का की हा पक्ष हे सरकार नियमबाह्य असताना तुम्ही कसं भाजपमध्ये? आदरणीय मनोहर भाऊंचं मतपरिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी आणि हे नेमकं काय झालं? असताना नाही बाबा, नेमकं म्हणजे काय झालं? मन आणि मतपरिवर्तन, त्यांचं मताचं परिवर्तन, त्यांचं जे मत होतं की जे काही सरकारविषयी मत असेल ते मताचं परिवर्तन आम्ही त्यांच्या कामकाजाला कंटाळून जे पहिले तुमच्याकडे आले होते त्यांची मनधरणी कशी करणार? दोन्हीही लोकांना मी सांगितलं की माझ्याकडे पहा आणि मी योग्य तो निर्णय त्यांच्याकडे घेईन. बघते त्याला काय करायचं? त्यांनी माझ्याकडे पाहावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि उद्या आपण मलकापूरचा आपण मेळावा घेतलेला आहे, असाच मेळावा, संवाद मेळावा घेतला आणि आपण त्या मेळाव्यामध्ये चित्र जर का पाहिलं तर अत्यंत जल्लोषामध्ये तो मेळावा होणार आहे. आणि दोन्हीही लोक, आमची जुनी लोक, नवीन आलेली लोक, मनोहर भाऊंची टीम, सगळ्यांना एका व्यासपीठावर घेऊन आपण तो मेळावा असं वक्तव्य केलं की मी मलकापूरच्या विकासासाठी बीजेपी चाललोय, ते आले नसते मलकापूरचा विकास झाला नसता का? कसं आहे की त्यांनी त्यांच्या मनामध्ये ते सांगितलं की बाबा मलकापूरचा विकासाचा ध्येय ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये
आलेलो आहे. त्यांनी सुद्धा बघितलं की अलीकडच्या काळामध्ये कराड शहरामध्ये, मलकापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी हा भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेला आहे किंवा महायुती सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की आता विकासाचा मार्ग हा आहे आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. शिवेंद्रराजे भोसलेंनी शंभूराज देसाईंना